गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. मी अंशुभी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आजचा विषय असा आहे की बऱ्याच मुलींना किंवा बायकांना मेकअपच्या वस्तू किंवा प्रोडक्ट्स घ्यायला फार आवडतात, किंवा ज्वेलरी असो किंवा झुमके असो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे मेकअपची ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या घ्यायला आवडतात. पण ऑर्गनाईज करायचा फार कंटाळा येतो. पण माझं असं नाही आहे की मी माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि अगदी टापटीपपणे व्यवस्थित ठेवतात. याच्यामुळे काय होतं की आपला वेळ पण वाचतो आणि पटकन वेळेला त्या वस्तू आपल्याला सापडतात. तर आधी मी तुम्हाला माझं ड्रेसिंग टेबल दाखवते आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला ऑर्गनाईज केलेल्या वस्तूसुद्धा दाखवते. तर चला बघूया. तर हे आहे माझं छोटंसं ड्रेसिंग टेबल. ते मला लग्नामध्ये मिळालं होतं गिफ्ट म्हणून, आणि ह्याचा कलर मला फार आवडतो. माझ्या अगदी सगळ्या गोष्टी ह्यामध्ये मावतात, तुम्ही बघू शकताय. बाहेर एकही वस्तू माझी पडत नाही. तर मी उघडून दाखवते. हे असं काहीसं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. एका साईडला ज्वेलरी बॉक्सेस आहेत, एका साईडला बांगड्या आहेत, आणि खाली जे आहे ते सगळे कॉस्मॅटिक्स आहेत, आणि वरती माझे हेअरसाठी लागणारे थोडे ॲक्सेसरीज आहेत. म्हणजे स्ट्रेटनर आहे, परत कर्लर आहे आणि ड्रायर पण आहे. तर हे आहे नोवाचं ड्रायर. तर ह्याला 10 ते 15 वर्ष होऊन गेलेले आहेत, पण हाय असं व्यवस्थित टिकलेलं आहे. क्वालिटी खूप छान आहे ह्याची. ते डेली यूज करते मी, जेव्हा मी हेअर वॉश करते तेव्हा. त्याच्यानंतर हे जे आहे ते हे आहे विगाचं स्ट्रेटनर आहे माझं. कारण माझे हेअर्स थोडे कर्ली असल्यामुळं ह्याचा वापर पण मला फार होतो. त्याच्यानंतर हे आहे कर्लर. हे मी मिशोवरती ऑर्डर केलं होतं 150 रुपयाला फक्त, आणि ह्याचा फार काय वापर नाही होत. पण जेव्हा मी हेअरस्टाईल वगैरे करते आणि जेव्हा मला बट वगैरे सोडायची असते तेव्हा ती बट कर्ल करायला वापर होतो. फार काय त्याचा वापर नाही होत. त्याच्यानंतर ह्या बॉक्समध्ये मी जेव्हा ज्वेलरी बनवते, मी हँडमेड ज्वेलरी बनवते, त्याच्या सगळ्या वस्तू मी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि हे एक छोटंसं गिफ्ट आहे, ते आलेलं होतं, ते पण दाखवेन तुम्हाला मी कधी तर. सो हा पाऊंच आहे तो ट्रॅव्हल पाऊंच आहे. मी जेव्हा वेगळे फिरायला जातो ठिकाणी तेव्हा मी हे यूज करते. ह्याच्यामध्ये बरेच सामान बसतं, आणि याचा पण ब्लॉग मी घेऊन येते की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत, त्यासुद्धा मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन. ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळे ज्वेलरीज आहेत ह्या बॉक्समध्ये. अगदी फुल्ल भरलेलं आहे ते. अजून एक मला हवं आहे, ते आणावं लागेल. तर ह्याच्यामध्ये आहे बांगड्या, ज्या मी हँडमेड बनवलेल्या ज्या बांगड्या आहेत ना, त्या ह्याच्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत. मी बघू शकताय, जेणेकरून ह्याच्यावरती धुरळा वगैरे बसणार नाही, डस्ट वगैरे, म्हणून हे असे पाऊचेस मी घेतलेले आहेत. अदर जे डेली यूज करतो ते ह्याच्यामध्ये अडकवलेले आहेत. हे सुद्धा स्टँड मी मिशोवरती मागवलेलं आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन. त्याच्यानंतर हा आरसा आहे, डीमार्टमधून मागवला होता. हा पण मला लागतो जेव्हा मी आईज मेकअप करते तेव्हा. असा छोटासा आरसा आपल्याकडे असावा. सो ह्या बँगल्स आहेत, आणि ह्या इथे सगळे कंडे, ब्रेसलेट्स अँड ज्या हिरव्या बांगड्या मला मोस्टली लागतातच, आमच्यात वापरतात. सो हिरव्या बांगड्या ह्यात इथं सगळ्या प्रकारच्या आहेत, सगळ्या कलरच्या आहेत. सो
बघू शकता मागं सुद्धा असं स्टँड आहे. हा क्राऊन आहे माझा, तो इथे ठेवलेला आहे मी. त्याच्यानंतर खाली येतो आपण सगळ्या कॉस्मॅटिक्सकडे. कॉस्मॅटिक म्हणजे ह्याच्यामध्ये मी जे ठेवलेलं आहे ते माझे परफ्यूम्स आणि हेअर क्रीम्स, ऑइल आणि जे मी घरी बनवते क्रीम वगैरे ते सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. आणि पटकन सापडतं, फार काय मला असं शोधाशोध करावी लागत नाही. आणि परफ्यूमसुद्धा पटकन सापडेल असंच मी ठेवलेलं आहे. सो त्याच्यानंतर हे जे आहे ते पण मी मिशोवरती मागवलं होतं आणि ह्याची क्वालिटी एवढी फार काय खास मला वाटलेली नाही आहे, कारण ह्याचं जे ड्रॉवर आहे ते थोडंसं सैल मिळालं मला. तर ह्याच्यामध्ये सगळे लिपस्टिक्स शेड्स, आयलायनर, ब्रशेस वगैरे सगळं मावतं, बघू शकताय. त्याच्यानंतर हे जे आहे बकेट, त्या बकेटमध्ये फार म्हणजे फार सामान मावतं. तर ह्या बकेटमध्ये आहे सगळे हेअर ॲक्सेसरीज आहेत, म्हणजे बुचडा वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या अशा पटकन सापडतील अशा मी ह्या ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. क्लिप्स आहे, हेअर स्प्रे, बुचडा, क्लिप्स, परत आपण जे हेअरस्टाईल करताना ज्या सगळ्या आपण वापरतो ते सगळं ह्याच्यामध्ये ठेवले, कारण जेणेकरून पटकन मला सापडेल आणि पटकन वेळ पण वाचेल आपण. सो ह्याच्यामध्ये जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, माझा फेवरेट डबा आहे हा. सो ह्याचा कलर पण मला फार आवडतो. तर ह्याच्यामध्ये मी सगळे ज्वेलरी ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर प्रत्येक बॉक्समध्ये वेगळे वेगळे ॲक्सेसरीज ठेवलेले आहेत, ज्वेलरी ठेवलेली आहे मी. तर जे मंगळसूत्र आहे ना, त्या मंगळसूत्राचे वेगळा डब्बा, झुमक्यांचा वेगळा डब्बा, परत जे आपलं हेअर बँड असतं किंवा कानातले आहेत जे छोटे छोटे मोठे, परत जे ट्रॅडिशनल दागिने जे आहेत ते सुद्धा मी असे वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून सापडतील पटकन. आणि हे आहे सोनचाफामधून घेतलेले सगळे ज्वेलरीज आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. खूप छान क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये आणि दिसतं पण खूप खूप छान. सो हे असं 2 बॉक्सेस मी इथे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे नेलपेंटचा. सो नेलपेंटचे शेड्स जे असतात ना ते असे मी असं हे केलेलं. हे स्पंज मला लागतो रिमूव्हर करायला वगैरे, म्हणून हा इथेच ठेवला. हे सगळे शेड्स ठेवल्यात. काही हे बघू शकताय स्विस ब्युटीचं. त्याच्यानंतर थोडेफार मी झुडिओमधून सुद्धा घेतले. झुडिओमध्ये फार छान कलर्स भेटतात, मला आवडतात. हा एक कलर आहे. असे वेगळे वेगळे कलर्स आहेत माझ्याकडे आणि ते व्यवस्थित ह्या बॉक्समध्ये सापडतात मला कधी पण. आणि रिमूव्हर पण तिथेच ठेवलेला आहे मी. सो हे असा बॉक्स आहे माझ्या नेलपेंटचा, जेणेकरून पटकन सापडेल असं. मला मॉइश्चरायझर तर डेली लागतं, सकाळ संध्याकाळ, त्यामुळे मी इथेच समोरच ठेवलेलं आहे. सो आता हे झालं माझं आतलं कपाट. त्याच्यानंतर मेन ज्या वस्तू लागतात आपल्याला डेली त्या ह्या ड्रॉवरमध्ये आहेत, जेणेकरून बो, क्लिपा ह्याच्या खाली आहेत त्या सगळे सेफ्टी पिन्स आणि ज्या आपल्या ब्लॅक पिन्स असतात त्या एका बॉक्समध्ये, टिकल्या, गंध अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत, कारण हे डेली लागतं मला, त्यामुळे हे पटकन सापडलं पाहिजे. बो क्लिपासुद्धा आपल्याला डेली वापराव्या लागतात, म्हणून त्या पण ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा एक छोटासा बॉक्स आहे माझ्याकडे.
तो डेली जे मी कानातले यूज करते ते ह्यात टाकते, जेणेकरून सापडतात आपल्याला पटकन आणि घायाळ होत नाहीत. सो ह्याच्यानंतर इकडे आपल्याला कंगवे वगैरे जे लागतात छोटे मोठे ते सगळे मी यात ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी डेली यूज करणारे पावडर, आयलायनर, क्रीम्स किंवा लिपस्टिक्स, तेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. सो हे मी डेली यूज करते. त्याच्यानंतर डेली यूज करणाऱ्या गोष्टी म्हणजे बाहेर पटकन जाण्यासाठी आपल्याला गॉगल लागतो. सो गॉगल पण ह्यातच ठेवला आहे कारण पटकन वापरून. त्याच्यानंतर घड्याळ, आणि घड्याळ तर आपल्याला डेली लागतं. सो म्हणून घड्याळ पटकन सापडेल अशा पद्धतीनेच मी या ड्रॉवरमध्ये ठेवलेला आहे. असा हा ड्रॉवर फक्त डेली वापर, थोडासा तुटला आहे पण खूप वापर होतो त्याचा. तर हे असं मी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहे मी माझं ड्रेसिंग टेबल. खालच्या कप्प्यामध्ये मी माझे शूज आणि सँडल्स ठेवल्यात. त्याचा मी नंतर ब्लॉग घेऊन येईन तुमच्यासाठी, ते आत्ता उघडायला नको, आत्ता एवढं बास आहे. सो कसा वाटला व्हिडिओ सांगा मला नक्की. तर कसा गाईज वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि मला शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. बाय, थँक्यू.